जयकारा शेरावाली का बोल साचे दरबार की जय। नमस्कार, मी विजू पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या नव्या व्लॉगमध्ये। आणि आज आपण आला आहे शहापूर जवळचं खामणी मध्य प्रदेशमध्ये। तर वैष्णोदेवीची प्रतिकृती तशी बनवली आहे। तर आपण आता हे वैष्णोदेवीचं धाम कसं आहे ते आपण पाहू। चला आतमध्ये जाऊ। यात्रा पर्ची तयार झाल्यावर आपला प्रवास सुरू होतो बाणगंगाच्या दिशेने। हे आहे बाणगंगा मा वैष्णोदेवी यात्रेतला पहिला टप्पा। तर आपल्या मागे दर्शनाची रांग आता इथून सुरू होते। जय श्रीराम रे, जय माता दी। आता आम्ही चालत पोहोचले आहे गुफेजवळ आणि अडून सुरू होते आता गुफा वैष्णोदेवीची। तर आता आम्ही बी एक्साइटेड पाहिलं कसं काय। तर चला आम्ही बी पाहतो आणि तुम्हाला बी आतून दाखवतो। एकदम असं वाटतं ओरिजिनल पत्रांची बनवली आहे आणि गुफेमध्ये खूप गरम होते, तर पंख्याची पण व्यवस्था केली आहे। तर फायनली आता आम्ही गुफेच्या बाहेर निघाले आहे। चरण पादुका मा वैष्णोदेवी यात्रेचा दुसरा टप्पा। तर आपण त्या गुफेतून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला चरण पादुकांचं दर्शन झालं। त्याच्यानंतर आपल्याला आता पुढे गर्भाजून गुफा प्रारंभ होते। आपण आता आतमधून पाहू गुफा कशी आहे। अर्धकुवारी मंदिर मा वैष्णोदेवी यात्रेतला तिसरा टप्पा। तर आता आपण पोहोचले एका गुफेतून बाहेर निघाल्यानंतर। हे आहे आता वैष्णोदेवी दरबारची एंट्री, तुम्ही समोर पाहू शकता। आता आपण इथे वैष्णोदेवी दरबारमध्ये एंटर करतो। आपला प्रवास सुरू होतोय आता मा वैष्णोदेवी भवनाकडे। तर आता आपण पोहोचले मेन जी गुफा आहे त्या गुफेमध्ये। समोर वैष्णोदेवीचं दर्शन आपण घेऊ शकता व्हिडिओमध्ये। या ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती माता वैष्णोदेवीच्या रूपामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कटरामध्ये आहे। तर त्या ठिकाणून आम्ही वैष्णवी मातेला आमंत्रण देऊन या ठिकाणी आणलं आहे आणि इथे पूर्ण आपल्या क्षेत्रीयवासींना, गाववासींना आई वैष्णोदेवीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले आहे। आणि जे काही आजारी आहे, जे किंवा कोणी पैशानं लाचार आहे, असे लोक जे वैष्णोदेवीला कटराला दर्शनासाठी जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा केलेली आहे। त्यांनी अधिकाधिक संख्येमध्ये या ठिकाणी येऊन आई वैष्णोदेवीचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करावी ही सर्वांना विनंती। तर आता आपलं सगळं गुफा फिरून दर्शन झाल्यानंतर शेवटी आपल्याला भैरवबाबाचं दर्शन घ्यावं लागते। त्याच्यानंतर जी आपली ही वैष्णोदेवी यात्रा ही इथे समाप्त होते। तर गावात फिरताना कुठे असं वाटलं नाही की आपण गावात फिरतोय, डायरेक्ट वैष्णोदेवीच फिरत होते, कारण घरांना पुरं कव्हरेज करून टाकलाय। समजत नाही आपण गावात आहे का कुठे आहे। तर यात्रेचा अंतिम टप्पा म्हणजेच भैरवबाबा दर्शन। पूर्ण यात्रा फिरून आल्यानंतर आपण जी पर्ची घेतो सुरुवातीला, ते पर्ची आपल्याला लास्टला इथे जमा करावी लागते आणि आपली वैष्णोदेवी यात्रा संपन्न होते। जे वैष्णोदेवीला जाऊ शकत नाही त्या अडल्याडी जवळच्या वैष्णोदेवीचा लाभ घेऊ शकता। चला, जय माता दी। बाहेर आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटले तर आपले व्हिडिओ पाहता, त्याला थँक्यू। तर आता आपण हा सगळा दरबार पाहिला। तो बनवताना त्यांनी कुठेच प्लास्टिक वापरलं नाही, पूर्ण लोखंड वापरला आहे। योगेश मोतेकर म्हणून आमचा मामे भाऊ आहे, मित्र आहे। हे योगेश मोतेकर मी आताच तुम्हाला व्हिडिओमध्ये चर्चा केली। याच्या मनात आलं की 1800-2000 किलोमीटरवर लोकांकडून गेलं जात नाही व गरीब लोक पण तिथपर्यंत पोहोचत नाहीत।
तर मग ही संकल्पना आपण आपल्या गावात करू शकतो का? मग त्याने आपल्या गावातल्या सगळ्या मंडळींना बोलवलं, ज्याच्या सहभाग पूर्ण गावाचा आहे, पूर्ण गाव खामणी गाव सगळ्यांनी होकार दिला. योगेशने खूप चांगली संकल्पना मांडली. कटरा आणि ते खामणीत कधीच शक्य नव्हतं, ते देवानी आणि देवीने करून दाखवलं. जवळजवळ 500 ते 600 मीटर गुफा आहेत आणि याचा भव्य दरबार लागलेला आहे. रात्रंदिवस 24 तास आम्ही याला चालू ठेवलेलं आहे. सगळं मुफ्त आहे. प्रसाद ठेवलेला आहे. प्रसाद घ्यायची इच्छा असली तर घ्या, पण कुठलाच गैरसमज मनात ठेवू नका की काही खर्च इथं काहीच नाही आहे. फक्त दर्शन घ्या आणि आनंद घ्या यात्रेचा. आपण नवरात्र 9 दिवसाची करतो, परंतु हा कार्यक्रम मोठा आहे, भव्य केलेला आहे. तर आपण याला 15 दिवस कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हे ठेवणार आहे. 6 ऑक्टोबर येईल. जिथपर्यंत हा व्हिडिओ जातोय त्यांना सांगायची इच्छा ठेवतो की जास्तीत जास्त लोक इथं या, दर्शन घ्या. जय करो शेरावाली का. बोल साचे दरबार की जय.